राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे भटकंती MH12। आज आपल्या पहिल्या ब्लॉगची सुरुवात करतोय, ते पण आपल्या आवडत्या ठिकाणापासून, म्हणजेच स्वामी समर्थांचे अक्कलकोट। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा। आपला प्रवास फुरसुंगीपासून सुरू झाला आहे। अक्कलकोट पुण्यापासून साधारणतः 280 ते 300 किलोमीटर अंतरावर आहे। आपण प्रवास करत असताना सकाळच्या न्याहारीसाठी थांबलो होतो। येवले अमृततुल्य हॉटेलला न्याहारीसाठी आपण मिसळ, मसाला डोसा मागवला होता। आपली न्याहारी करून झाल्यावर पुढील प्रवासाला लागलो। प्रवासामध्ये तुम्हाला अक्कलकोटपर्यंत 4-5 टोल प्लाझा लागतात। आपल्याला प्रवासामध्ये जयशंकर हॉटेल सोलापूरमध्ये आहे, तिथे कुंडा चहासाठी थांबण्यास भाग पाडते। आपण पण कुंडा चहाचा स्वाद घेऊन अक्कलकोटच्या पुढील प्रवासासाठी लागलो। अक्कलकोटला पोहोचल्यावर गुरुवार असल्या कारणामुळे तिथे भक्तांची गडबड लगबग चालू होती। पूर्णपणे भक्तांनी अक्कलकोट नगरी खचखचून भरली होती। स्वामींसाठी पूजा साहित्य घेऊ शकतो। प्रसाद, स्वामींच्या आकर्षक मूर्ती, प्रेम, जपमाळा, तुळशीच्या माळा, स्वामींसाठी आकर्षक शोभेच्या वस्तू इथे मिळतात। मंदिराच्या बाहेर दोन्ही बाजूला पूजा साहित्यांची दुकाने आहेत। मंदिराचे प्रवेशद्वार जणू आपले स्वागतच करत होते। आतमध्ये गेल्यावर पुरुषांची वेगळी रांग आणि महिलांची वेगळी रांग आहे। आपण होईल तेवढं तुमच्यासाठी स्वामींना आपल्या कॅमेऱ्यामध्ये सामावण्याचा प्रयत्न केला आहे। दर्शन घेऊन आल्यावर भक्त सगळे फोटो काढून अक्कलकोट दर्शनाला आपल्या फोनमध्ये सामावून घेत होते। काही भक्त आपल्या मनातल्या इच्छा बोलून धागा बांधत होते। हेच वटवृक्ष आहे, जिथे बसून स्वामी भक्तांच्या अडचणी सोडवत असत। तेच प्रवचन भजन होत असे। इथे असंख्य रुद्राक्षापासून बनवलेली स्वामींची भली मोठी प्रतिमा आहे। फक्त अक्कलकोटमध्ये आल्यावर आठवण राहावी म्हणून इथे फोटो काढून घेतात। आपण शाल पांघरून भक्तांच्या जणू समस्या जाणून घेण्यासाठी बसलेले स्वामींचे दर्शन घेतले। देवस्थानतर्फे नारळ फोडण्यासाठी स्वतंत्र जागा नेमून दिली आहे। आपण दर्शन घेऊन परतत असताना शिवाजी महाराजांचे स्मारक, स्वामी भक्तांना आशीर्वाद देताना स्मारक, दीपमाळ, गायवासरू अशा मनमोहित करणाऱ्या गोष्टी अनुभवून पुढे निघालो।
अक्कलकोटमध्ये भक्तांच्या राहण्याची सोय खूप ठिकाणी आहे. राहण्यासाठी भक्त निवास, पोटपूजेसाठी महाप्रसाद अन्नछत्र आहेत. भलं मोठं वाहनतळ आहे. अक्कलकोटमधील भवानी मातेचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. आपल्याला वरुण राजाचे दर्शन झाले. वरुण राजाने जणू अक्कलकोट वारी आपली पूर्ण झाल्याची पावती दिली होती. परतीच्या प्रवासामध्ये आपण पोटपूजा करण्यासाठी इंदापूरमधील माऊली प्रसाद व्हेज रेस्टॉरंटला भेट दिली. तिथे असलेली माऊलींची मूर्ती जणू आपण पावन नगरी आळंदीमध्ये असलेला भास घडून देत होती. या हॉटेलचे सुशोभीकरण आणि व्यवस्था पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. आपण या हॉटेलचे मालक प्रवीण सूर्यवंशी सर यांच्याशी गप्पा मारून हॉटेलच्या बाबतीत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नमस्कार मित्रांनो, आपण आलोय आता इंदापूरमध्ये. आपण माऊली प्रसाद हॉटेलला व्हिजिट केलं होतं. आपण मालकांनाच विचारूया त्यांच्या हॉटेलबद्दल काही गोष्टी. तुमचं प्रथमतः नाव सांगा. प्रवीण सूर्यवंशी. आणि आपलं हॉटेल कुठे आहे, काय ऍड्रेस वगैरे सांगा. इंदापूर बायपासला हे हॉटेल आहे आपलं. आपली दुसरी ब्रँच आहे माऊली प्रसाद प्युअर व्हेज. आणि पहिली ब्रँच आहे, त्याचं किती अंतर आहे? 1 किलोमीटर वरती पुढे आहे. आणि आपली ही जी माऊलींची मूर्ती आपण बनवून घेतली का पुढे पूर्ण ही काळ्या पाषाण दगडामध्ये आहे. कुठनं मागवली होती? काय ही पुण्यावरूनच मागवली. पुण्यावरून मागवली. ये पनीर टिक्का है, रोज सर्व करो. ये पनीर चिंगारी, पनीर टिक्का लवाबदार, दीवानी हंडे. ये अपना अंगारा जाता है इधर. ये भी पनीर चिंगारी है. साधारणतः आपल्याकडे स्टाफ किती आहे? स्टाफ आता एक 125 ते 130-140 च्या आसपास आहे. हा, म्हणजे वॉल स्टाफ प्लस मायनस शेफ आले, वेटर आले, कॅप्टन आले. हो, सगळे आतले बाहेरले. आणि साधारणतः आपल्या हॉटेलमध्ये सिटिंग अरेंजमेंट किती लोकांची? 190 लोक बसतात वन टाइम. वन टाइम. हो. साधारणतः आपल्या इथं जर 190 लोक बसत असेल हो, तर पार्किंगची सोय किती गाड्या बसू शकतात पार्किंगला? वन टाइम नाही म्हणलं तरी एक 70-80 पार्किंगला आरामात गाड्या बसतात. म्हणजे तुमचं समोर पार्किंग आहे, पाठीमागे वन टाइम पण आहे. 200 लोक आली तरी आराममध्ये तुमच्याकडे हो, ऍडजस्ट होऊ शकतात. हो, हो. म्हणजे असं नाही की लोकांना दुसरी पुढे जायची गरज नाही, नाही. नाही. मित्रांनो, आपण माऊली प्रसादला कधी पण व्हिजिट करा. मी स्वतः आज जेवण केलेलं आहे. 1 नंबर टेस्ट. आणि हॉटेलला राम राम करत परतीच्या प्रवासाला लागलो.